नमस्कार. जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी विधानसभेचा सदस्य म्हणून मला निवडून दिल्याच्या नंतर काही बाबतीमध्ये माझी जबाबदारी वाढलेली आहे. लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत. मी विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी जेव्हा मी विधान परिषदेचा सदस्य होतो तेव्हा संक अप्पर तहसीलदार जे आहे यातून काही गावं उंदी अप्पर तहसीलदार यांच्याकडे वर्ग करून नव्याने उंदी अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळावी यासाठी मी मागणी तत्कालीन सरकारकडे केली होती. मला वाटते मार्च 2024च्या दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे एक बैठक पण झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सविस्तरपणे आम्ही मांडणी केली होती. आता ती प्रक्रिया पुढे जाते. संघ आणि उंदी मध्ये पूर्वीपासून काही बाबतीमध्ये विवाद आहेत आणि त्यामुळं उंदी परिसरातील लोकांची मागणी आहे की उंदीला नवीन अप्पर तहसीलदार व्हावं आणि त्यानुसार नव्यानं प्रस्तावित जे उंदीला अप्पर तहसीलदार कार्यालय केलेलं आहे त्यामध्ये 22 गावांचा समावेश आहे. त्यामध्ये उंदी, विठ्ठलवाडी, उटगी, लमाणतांडा, उटगी, निगडी बुद्रुक, सुसलाद, सोनलगी, बुर्गी खुर्द, अक्कळवाडी, माणिकनाळ, बुर्गी बुद्रुक, बालगाव, हळली, करजगी, वेळोंडगी, जाडरबोबला, सोन्याळ, लकडेवाडी, गिरगाव, लवंगा, गुलगुंजनाळ, जालिहाळ, बुद्रुक अशी 22 गावं उंदी अप्पर तहसील मध्ये येत आहेत, प्रस्तावित केलेली आहेत. उंदी अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्याच्या नंतर अप्पर तहसील कार्यालय संक यामध्ये राहणारी गावं 29 आहेत. त्यामध्ये संक, गोंधळेवाडी, खंडनाळ, दरीबडची, लमाणतांडा, दरीबडची, आसंगी तुर्क, कागनरी, मोटेवाडी आसंगी, धुळकरवाडी, अंकलगी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, जालियाळ खुर्द, पांढरेवाडी, तिकोंडी, पांढोजरी, पारधेवस्ती, करेवाडी तिकोंडी, कोणतेव बोबलाद, करेवाडी कोणतेव बोबलाद, मोटेवाडी कोणतेव बोबलाद, कोनबग्गी, मोरबग्गी, भिवरगी, माडग्याळ, फसपेट, गुड्डापूर, आसंगी, जत आणि तिल्ल्या असे 29 गावांचा समावेश आहे. माझा स्वभाव कोणावरती अन्याय करण्याचा नाही. सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. आम्ही जे करेल ते योग्यच करेल. संघ मध्ये वेगवेगळी कार्यालय यावीत यासाठीचाही माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातील एक भाग म्हणून एक मोठं हॉस्पिटल आपण सरकारी प्रस्तावित केलेलं आहे. ते पण मंजुरीच्या टप्प्यामध्ये आहे. रेशीम प्रशिक्षण उद्योग केंद्र हे संकला व्हावं यासाठी वस्त्रोद्योग मंत्री महोदयांच्याकडे मी एक मागणी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय राज्य सरकार संघच्या बाबतीमध्ये घेत आहे. तर सर्व विभागातील जनतेला याविषयीची सविस्तर माहिती असावी यासाठी आपल्याशी आज आम्ही बोलतोय.